प्रेग्नंट होणं हे कुठल्या पण स्त्रीसाठी एक आनंदाची गोष्ट असते आणि तिला सतत हे सांगितलं झालं, की आता तू 2 हं, जीवांची आहेस. हं. तर प्रेग्नन्सीमधला आहार हा खरंच 2 जीवांचा असतो का? प्रेग्नन्सीमधला आहार 2 जीवांचा आहे असं समजणं एकदम चूक आहे. कारण की तुम्ही 2 जीवांसाठी खाताय, 2 पोटांसाठी खात नाहीये. द चाइल्ड एक्झॅक्टली. इज ग्रोइंग इनसाइड द हां. वुमन आणि स्पेशली पहिले आम्ही काय म्हणतो, की पहिले जे 3 महिने असतात ना, तेव्हा एकदम जास्ती आहार वाढवायचीच गरज नसते. कारण की पहिले 3 महिने तुमचं वेट जे प्रेग्नन्सीच्या आधी असतं, तितकंच राहिलं पाहिजे आणि मग त्याच्यानंतर सेकंड ट्रायमेस्टर नंतर एक पिरियॉडिसिटी असते वजन वाढायची. ते अप टू 12 टू 13 केजीस टोटल टर्मपर्यंत वेट गेन झालं पाहिजे आणि ते मॉनिटरिंग खूप इम्पोर्टंट आहे आणि ते जर मॉनिटरिंग व्यवस्थित झालं नाही, तर आजकाल आय थिंक तुम्ही पण हे अनुभवता, की वुमन बरोबर. जेव्हा दे एंटर इंटू प्रेग्नन्सी ते बरेचदा ओव्हरवेट किंवा ओबीसच असतात. एक हं. तर लेट एज पण आहे प्रेग्नन्सीचं आणि ऑन टॉप ऑफ दॅट जर वजन वाढायला लागलं सडनली आणि त्याच्यामध्ये काही कंट्रोल राहिला नाही, तर डायबिटीज होण्याचे चान्सेस वाढतात. जेस्टेशनल डायबिटीज होण्याचे चान्सेस वाढतात बरोबर. किंवा हायपरटेन्शनचे चान्सेस वाढतात. प्रेग्नन्सीचे कॉम्प्लिकेशन्स वाढायला लागतात. आय थिंक यू विल बी द बेस्ट जज फॉर दॅट. हो. तर हे आहाराचं खूप महत्त्व आहे, की तुमची एंटायर प्रेग्नन्सीची जी जर्नी आहे, ती किती हॅपी आणि हेल्दी राहते ती. खूप इम्पोर्टंट आहे. प्रेग्नन्सी साठी तुम्ही म्हणजे कुठला एक हेल्दी डाएट सांगताल, हं, की इंटरनेटवर तर भरपूर हं, माहिती अवेलेबल आहे. हं, हं. पण त्यांनी प्रेग्नंट पेशंट जास्त कन्फ्यूज होतात का? हं, हं. तर इंटरनेटवरती अवेलेबल माहिती बायकांना सोयीचं होण्याऐवजी ते अजूनच कॉम्प्लिकेटेड व्हायला लागलंय. हं. कारण असं वाटतं ना, आपण जे इंटरनेटवरती वाचतो आणि जे काही सिम्प्टम्स सांगतात एका पर्टिक्युलर कॉम्प्लिकेशन्सचे, तर आपण बघितलं ना, की आपल्याला वाटतं, की हे आपल्याला डेफिनेटली हा झालंय, प्रॉब्लेम झालाय. झालेलाच आहे किंवा हे मला हां, त्रास आहेच आहे. हां, हां. तर इंटरनेटवरती किती अवलंबून राहायचं हे प्रत्येक महिलेने ठरवायचं. अगदीच तुम्हाला अवलंबूनच राहायचंय, की इन्फॉर्मेशन घ्यायची आहे तुम्हाला, तर प्रॉपर जे डॉक्टर्स व्हिडिओज बनवताय हां. किंवा डॉक्टर्स जे इन्फॉर्मेशन शेअर करतायत, तर क्रेडिबिलिटी जाणून घ्या. एक व्यक्ती जे तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर करते, तर त्या व्यक्तीची क्रेडिबिलिटी काय आहे? तो व्यक्ती डॉक्टर आहे का? सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट आहे का? किंवा प्रॉब्ली योगा प्रॅक्टिशनर जे काय तुम्ही डिफरंट डिफरंट व्हिडिओज बघतात ते. तर ते तुमच्या हातात आहे शेवटी. जे ट्रेंड्स चालू आहेत, त्या हिशोबाने जर तुम्ही फॉलो करायला लागला, तर तुम्ही टोटली या जर्नीमध्ये हरवून जाल. तर इंटरनेटवरती इन्फॉर्मेशन घेऊन ती आपल्या एव्हरीडे लाईफमध्ये किती अप्लाय करायची आहे, ते शेवटी तुम्ही ना विचार केला पाहिजे. आणि मी नेहमी सांगते, की जसं डॉक्टरकडे तुम्ही जाता वन्स यू टर्न प्रेग्नंट, तसंच तुम्ही एकदा न्यूट्रिशनिस्टना भेटलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला कळेल, की तुम्ही कुठे आहात हेल्थ वाईज. इनफॅक्ट गायनॅकनी पण असा ॲडवाईस दिलाच पाहिजे येस. पेशंटला, की तुम्ही डायटिशियनकडनं एक तुमचं खूप डाएट महत्वाचं आहे. प्लॅन करून घ्या. इतक्या म्हणजे मी बघते ना माझ्या प्रॅक्टिसमध्ये, की इतक्या बायका हरवलेल्या आहेत, की खाऊ की नको कारण घरी सगळे मोठे लगेच त्यांना म्हणतात, "हे खायला लागा, ते हं, खायला हं. लागत्या. आता तू 2 जीवांसाठी खातीये." जसं मी बोलले 2 जीवांसाठी आहे, पण 2 पोटांसाठी त्यांसाठी नाहीये. नाहीये. हां. तर एक प्रॉपर एडवाईस घेणं खूप इम्पोर्टंट आहे. आणि आता मी पाहिलंय हां, की बऱ्याच ज्या यंग जनरेशन एक 30, 32, 35 च्या प्रेग्नंट व्हायला लागल्यात ना, त्या मुद्दामून येतात न्यूट्रिशनिस्टकडे, की आम्हाला ना पूर्ण टर्मचं डाएट हवंय, की हं. आम्हाला कुठे काही मिस्टेक्स करायच्या नाहीये. कारण अवेअरनेस खूप याह! वाढलाय सो आता. धिस इज हां. रिअली सेन्सिबल ना. हं. तर नुसतं जे इन्फॉर्मेशन फ्लोट होतीये ना, ते ऐका. ऐकायला तर पाहिजे. पण ते लगेच तुम्हाला अंमलात आणू नका. पहिल्यांदा व्हॅलिडेट करा. आयदर तुमच्या डॉक्टरकडनं, नाहीतर डॉक्टर थ्रू न्यूट्रिशनिस्टकडनं. सो तसं पण आपण करू एक असं शकता. म्हणू शकतो, की इंटरनेटवर इन्फॉर्मेशन मिळतेय, पण येस. नॉलेज मिळण्यासाठी तुम्ही करेक्ट, डॉक्टरांकडेच जायला करेक्ट, पाहिजे. हां. करेक्ट. नॉलेज. आणि आता जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे, की घरातले सगळेजण आपापला रोल चालू करतात हं, आणि हे खा, ते खा, हं, ते खाऊ हं, नको. हं. तर असं हे फूडचं प्रेशर त्या प्रेग्नंट स्त्रीवर येतं का? खूप येतं ना. एक तर फूडचं पण प्रेशर येतं. मी आय थिंक यू हॅड ओन्ली शेअर्ड धिस इन्फॉर्मेशन माझ्याबरोबर, की 90% ज्या महिला आहेत त्या वर्किंग वुमन आहेत, ज्या हं. प्रेग्नन्सी प्लॅन करतात ते. हो. तर त्यांना एकतर ते बर्डन खूप असतं ऑलरेडी, की मी व्यवस्थित खातीये की नाही? माझे मील्स व्यवस्थित होतायत की नाही?
अनेकदा संध्याकाळी येऊन घरी ते कंटाळतात, की काही वेगळं कुकिंग करायला आणि मग त्याच्यानंतर जर सतत कोणी असं प्रेशर देत राहिलं ना, तर मग त्यांना खूप फटीग येतो. म्हणजे ते ना प्रेग्नन्सी मग एक हॅपी जर्नी व्हायच्याऐवजी एक स्ट्रेसफुल जर्नी व्हायला हो, लागते हो. आणि मग जेव्हा ती जर्नी स्ट्रेसफुल व्हायला लागते, मग त्याचा परिणाम तुमच्या फिटसवर पण व्हायला लागतो, त्या बरोबर. महिलेच्या तब्येतीवर पण व्हायला लागतो आणि मग नंतर लॅक्टेशन वगैरे पण डिफिकल्ट व्हायला लागतं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की अख्खी फॅमिली ॲज अ युनिट वर्क टुवर्ड्स सीइंग दॅट द वुमन इज हॅपी, हं. हेल्दी आणि वेल टेकन केअर ऑफ. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तरच एक हॅपी आणि हेल्दी चाइल्ड पण हॅपी, मिळेल. हॅपी. दॅट हं. मदर शुड बी हॅपी व्हेन शी इज प्रेग्नंट आणि देन द आउटकम इज द बेस्ट. हं. पहिले 3 महिन्यात खूप त्रास होतो म्हणजे हं, नॉशिया, हं, व्हॉमिटिंग हे खूप कॉमन असतं हं, आणि त्यावेळेला बऱ्याच वेळा वेट लॉस पण होतो. हं, त्यावेळेला नेमकं काय खायला पाहिजे हे हं. स्त्रियांना कळत नाही. तर सो हां. काय होतं ना, की थोडं नॉशिया, थोडं व्हॉमिटिंग हे तर नॉर्मल आहे. पण अनेक वेळेला जेव्हा नॉशिया आणि व्हॉमिटिंग टू ॲन एक्सटेंट की एक्स्ट्रीम वेट लॉस व्हायला लागतं, मग तिथे ऑफकोर्स डॉक्टर्स मग इंटरव्हीन हं, करून त्याच्यामध्ये मेडिकेशन्स वगैरे देतात. पण अगदी जनरल नॉशिया आणि व्हॉमिटिंग होणं साहजिक असतं, कारण बरेचसे हार्मोनल चेंजेस होत हं, असतात. तर आम्ही ॲज अ न्यूट्रिशनिस्ट रेकमेंड करतो, की सकाळी उठल्यावरती ना काहीतरी ड्राय स्नॅक खा. म्हणजे उठल्या-उठल्या पाणी पण पिऊ नका, चहा, कॉफी पण घेऊ नका. काहीतरी कोरडं खा. मग मग त्यावेळेला आम्ही सांगतो, की मे बी एखादा खाकरा खाऊ शकता, चुरमुरे खाऊ शकता किंवा असे आपले जे किंवा एक चपातीचा रोल बनवून खाऊ हं, शकता हं, तिथे हं. किंवा एखादा टोस्ट ड्राय स्नॅक खाऊ शकता. ते खाल्ल्यावरती मग एक अर्ध्या तासाने जे काय तुमची पुढचं आहे ते तुम्ही घ्या. त्यांनी बरेचदा ॲसिडिटी सेटल होते आणि मग असं जे काय नॉशिया किंवा व्हॉमिटिंगचे सेन्सेशन्स होतात ते बरेच कमी व्हायला लागतात. बऱ्याच वेळा आपण बघतो की फूड क्रेव्हिंग्ज पण खूप हं, असतात. म्हणजे हं, आपण बऱ्याच फिल्म्समध्ये वगैरे बघतो की हं, आंबट खायला लागले, हं, चिंच खावी वाटते, आवळा हं. खावा वाटते, मग ही प्रेग्नंट आहे, अशा हं, गोष्टी हं, घडत असतात. हं, तर हे फूड क्रेव्हिंग्ज जे आहेत, हं. ते सायंटिफिकली खरंच असतात का? येस, प्रेग्नन्सीमध्ये क्रेव्हिंग्ज होणं साहजिक आहे, कारण की हार्मोनल चेंजेस तसे होत असतात. तर काही गोष्टी ज्या इझिली आधी टॉलरेट होत असतात, ते प्रॉबॅबली प्रेग्नन्सीमध्ये टॉलरेट होत नाही. तर क्रेव्हिंग्ज नॉर्मल आहे आणि क्रेव्हिंग्जला किती गिव्ह इन करायचं, हे मात्र आपल्या हातात असतं. म्हणजे कसं आहे, की काही-काही वेळेला जर खूपच जास्ती गोड खायची इच्छा झाली, तर सारखं गोड इन द फॉर्म ऑफ प्रोसेस्ड शुगरच्या ऐवजी तुम्ही प्रॉबॅबली हनी घेऊ शकता, खजूर घेऊ शकता. लाडू हे वाढवू शकता किंवा ना नुसतं एक खजूर खाल्ला जेवल्यावरती तसं चालू शकतं. आणि जर अगदी क्रेव्हिंग्ज खूप एक्स्ट्रीमचे झाले हां, म्हणजे काय-काय वेळेला ना इव्हन चॉक खावासा वाटतो. तर ते ना म्हणजे काहीतरी डेफिशियन्सीज आहे. ते कॅल्शियम डेफिशियन्सी असायची शक्यता आहे. बरोबर. हं, तर अशा वेळेला मात्र हे म्हणजे डॉक्टरांशी बोलायला पाहिजेत हं. ह्या गोष्टी. कारण काही-काही हे काय म्हणजे नॉर्मल माती नाहीये. खाणं माती वगैरे पण पण खातात. हां, ॲनिमिया वगैरे असेल तर. दॅट इज हां, सो हां, एक्झॅक्टली मग हे हां, नॉर्मल नाहीये. हां. पण जर आपण म्हणलो ना, की काहीतरी चटपटीत खावंसं वाटतंय, हं, काहीतरी गोड आंबट खावंसं वाटतंय, हं, तर मग हे नॉर्मल क्रेव्हिंग्ज आहेत. हं, आणि असं मी म्हणेन, की शक्यतो तुम्हाला जरी क्रेव्हिंग झालं, तर आणि जाऊन ती वस्तू बाहेर खावीशी वाटली. भेळ, पाणीपुरी हे खूप कॉमनली हं. प्रेग्नंट बायकांना खावंसं वाटतं. तर हे ना थोडं घरी खायचा प्रयत्न करा. हो. जनरली असं आम्ही रेकमेंड करतो, की तुम्हाला जरी बाहेर जाऊन रेस्टॉरंट्समध्ये खायचंय, तरी कुक्ड फूड खा. रॉ हं. फूड ना शक्यतो टाळा तुम्ही. म्हणजे गरम जे आहे ते. हां, म्हणजे हां. जे कुक केलेलं आहे, ज्याला हीट एक्सपोजर मिळालेलं आहे. रॉ फूड जिथे खूप हात लागलेले आहेत, ते शक्यतो तुम्ही अव्हॉइड आणि करा. कारण इम्युनिटी पण कमी होते, कमी त्यामुळे होते ना इन्फेक्शन्स पण आणि होऊ आपण शकतात. खूप स्ट्राँग अँटिबायोटिक्स देऊच नाही ना शकत प्रेग्नन्सीमध्ये. बरोबर. अव्हॉइड करतो ना आपण हां. द्यायला. हं, तर हे नको असेल, तर मात्र हे 9 महिने सांभाळले पाहिजेत हं, आणि असे क्रेव्हिंग झाले तर घरीच सोय करा हं. आणि असे खूप एक्स्ट्रीम क्रेव्हिंग झाले तर मात्र डॉक्टरशी डॉक्टरांचा बोललंच सल्ला पाहिजे. घ्यायला हो, पाहिजे. हो. अ, रात्रीचं जेवण व्यवस्थित केल्यानंतरही हं, मध्यरात्री वगैरे एकदम अचानक जाग येते आणि हं, भूक लागते. हं, असं बऱ्याच स्त्रियांना होतं हं, प्रेग्नन्सीमध्ये. हं. तर त्यावेळेला काय खायला पाहिजे? तर रात्रीचं जेवण झाल्यावरती प्रेग्नंट बायकांना परत मध्यरात्री खावंसं वाटतं. एक पहिलं कारण आहे, की ना डिनर व्यवस्थित होत झालेला नाही. नसतो. हां. म्हणजे काय, की त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना सॅलड आहे की नाही, हं, प्रोटीनचं प्रमाण व्यवस्थित आहे की नाही, म्हणजे ताक किंवा उसळी किंवा हं, डाळी हे आहे की नाही. हं. त्याच्याच बरोबर व्यवस्थित कार्बोहायड्रेट्स घेतलेत की नाही आणि तूप खाल्लंय की नाही. हे जर तुमचा आहार व्यवस्थित झाला ना, मग जनरली रात्री अगदी काही खूप भूक लागत नाही. पण हे कुठेतरी मिसमॅच झालं ना, मग रात्री खूप क्रेव्हिंग्ज होतात. आणि मग जर झालेच, तर लक्षात ठेवायचं की
तुम्ही जिथे झोपताय तिथे थोडेसे आल्मंड्स, वॉलनट्स असे डब्यामध्ये आणून ठेवा. ते तुम्ही खाऊ शकता किंवा अगदी तुम्हाला कम्फर्टेबल असेल तर 1 ग्लास गार दूध घ्या, अगदी फ्रिजमधलं नाही पण रूम टेम्परेचरचं. म्हणजे कुठेतरी ते तुम्ही पोट शांत करताय. हं. पण तिथे मात्र चुका करून तुम्ही जंक फूड खाऊ जंक फूड नका. खाऊ नका. हां. बरोबर आहे. हे छान हां. ऑप्शन्स आहेत येस, येस. खाण्यासाठीचे. दूध घेऊ शकता. मग अगदीच हवंय तर बेड साइड काहीतरी आणून ठेवायचं. हं. जे तुम्हाला आवडतंय ना आणि जनरली एन्जॉय करता ना, मखाना खाऊ शकता. एक 2-4 हं, खाल्ले, हं, पाणी प्यायलं हं. त्याच्यावरती, तरी समाधान मिळतं. सो अगदीच हे असेल, भूक लागली, बेडवरती बसून थोडा प्रयत्न करा. नाही ती भूक राहिली तर मात्र मग उठून तुम्ही 1 ग्लास दूध वगैरे असं घेऊ शकता. प्रेग्नन्सी राहिल्यानंतर पपई खाऊ नका, हं, पायनॅपल खाऊ नका असं त्यांना म्हणजे सांगितलं जातं आणि हं, बरेच वेळा ते विचारतात पण हा हं, प्रश्न खूप कॉमनली विचारला हं, जाणार आहे. हं, हं. तर म्हणजे खरंच तसं आहे का? तर पपई खाऊ नका, पायनॅपल खाऊ नका याचं मुख्य कारण आहे, की त्याच्यामध्ये एन्झाईम्स जे असतात ना, ते असं म्हणतात, की प्रेग्नन्सीचं टर्मिनेशन होण्याचे चान्सेस असतात. हं. पण हे अगदी फॅक्ट नाही आहे कुठे हं. आणि क्वांटिटी पण खूप मॅटर करते, की करेक्ट. असं तुम्ही एक अख्खी पपई पपईच जर खाल्ली. घेऊन खाल्ली किंवा अर्ध पायनॅपलच संपवलं, मग ते हां. डेंजरस आहे. तर पपई का नाही खायची? तर त्याच्यामध्ये पॅपेन एन्झाईम म्हणून असतं ते. हं. जे प्रेग्नन्सीचं टर्मिनेशन होण्याची शक्यता असू शकते. म्हणजे कच्च्या पपईचं आपण बोलतो. पिकलेल्या पपईमध्ये हे पॅपेनचं प्रमाण खूप कमी झालेलं असतं किंवा ते कच्च्या पपई म्हणून आपण म्हणतो ना, कच्ची पपई तर नक्की खाऊ नका प्रेग्नन्सीच्या पहिले 3 महिन्यामध्ये. हं. पण नंतर जर कमी प्रमाणात तुम्ही खाल्लत आणि सेम पायनॅपलमध्ये ब्रोमिलिन एन्झाईम असतं म्हणून आपण सांगतो की ते कन्झ्युम करू नका. पण कमी प्रमाणामध्ये म्हणजे मे बी एखादी स्लाईस. हां. एखादी स्लाईस खाल्ली. आय थिंक तुम्ही पण तसंच हो, रेकमेंड करत हो, असाल हो, ना? हो. अगदी टोटली अव्हॉइड करायची गरज पोर्शन नाही. खूप महत्वाचं आहे. येस, हं, येस. अगदी हं. तुम्ही फुल बिग पोर्शन घेतलात तर इट्स अ प्रॉब्लेम. पण काही प्रमाणात मॉडरेशनमध्ये घेतलं तर मला नाही वाटत काही अफेक्ट होऊ शकेल. आणि घरातल्या आजूबाजूचे लोकं पण खूप खाण्याबद्दल सतत सल्ले देत हं, असतात हं. आणि मग प्रेग्नंट स्त्री ते कन्फ्यूज होऊन जाते, की काय यातलं फॉलो करावं, काय करेक्ट. नाही. तर ते खरंच सायंटिफिकली करेक्ट असतात का? ते जनरेशन्स थ्रू जे बघितलेलं हां, आहे त्यावरनं किंवा त्यांनी येस, ठरवलेलं असतं. त्यांनी हां. ठरवलेलं असतं. हं. तर मी म्हणेन की टोटली डिफाय नाही करता येणार. कारण काहीतरी जनरेशन्स थ्रू शिकत आलेले आहेत म्हणूनच ते आपण बघतो. आता आजकाल आपण हे पण बघतो ना, की आपण बघायचो दादी के नुस्खे असतात किंवा बरोबर. ह्याचं अजवाईनचं पाणी घ्या, हं, जिऱ्याचं पाणी घ्या हं. किंवा आता डायबिटीज झाले तर आवळा खा, कारलं खा. पण ह्याला आता सायंटिफिक एव्हिडन्स यायला लागलेला आहे ना. हं, सो हं. ते अगदी काय अमान्य करण्यात पॉइंट नाही आहे. पण एक लिमिटेशन राहतं त्याच्यामध्ये. म्हणजे जर आपण म्हणतो की प्रेग्नन्सी नंतर लॅक्टेशनच्या वेळेला लाडू खाल्ले पाहिजेत. मग ते किती खाल्ले पाहिजेत? त्याचं टायमिंग काय आहे? ते किती प्रमाणात तुम्ही खाताय? त्यांनी ओव्हरवेट नाही ना होते वुमन. हे बघणं खूप इम्पोर्टंट आहे. सो तुम्ही तेच म्हणते ना, जसं तुम्ही इंटरनेटवरती ऐकताय, तर तुम्ही मोठ्यांचं पण ऐकून घ्या. ते तुम्हाला जितकं सुटेबल आहे तितकं तुम्ही लागू करा. पण त्याचा स्ट्रेस घेण्याची काही गरज नाहीये. खूप पेशंटला लेबर पेन स्टार्ट होत नाहीत हं, आणि त्यांचे ड्यू डेटच्या वरती जरी हं, क्रॉस केलं हं, तरी दे स्टिल हं, वेट फॉर कॉन्ट्रॅक्शन्स टू हं, स्टार्ट. हं, तर त्यावेळी त्यांना असा सल्ला दिला जातो, की तुम्ही तू जास्त तूप खा हं, आणि त्यांनी डिलिव्हरी एकदम म्हणजे कॉन्ट्रॅक्शन्स पण होतील आणि हं, डिलिव्हरी स्मूथ होईल. हं, तर हं. असं काही आहे का आय रिलेशन? थिंक यू आर अ बेटर जज टू आन्सर दॅट बिकॉज असं मी काय कुठे सायंटिफिक एव्हिडन्स बघितलेलाच नाहीये नाहीये. त्याचा. हां, सो हां. आय डोंट नो वेदर यू हॅव सीन इन दॅट प्रॅक्टिस की असं हां. काय आहे का पण ऑफकोर्स असं आहे की थोडंसं वॉकिंग वाढवलं हं. किंवा थोडंसं ना एक्सरसाइज रेग्युलर ठेवला, तर मग ते थोडं ह्याच्यामध्ये ॲक्टिव्ह हेल्पफुल होतं. लाईफस्टाईल ॲक्टिव्ह ठेवायला लाईफस्टाईल. पाहिजे थ्रूआउट ॲक्टिव्ह लाईफस्टाईल. प्रेग्नन्सी म्हणजे थ्रूआउट मग प्रेग्नन्सी पण आणि जेव्हा आता आधी पण थोडंसं आणि लेट हं, झालंय असं वाटतंय, की आता डिलिव्हरीची डेट पुढे गेली तर हं, थोडंसं काहीतरी ना असे नोन योगा एक्सपर्टकडनं एक्सरसाइजेस करणं, हं, ज्यांनी हं. आपल्याला डिलिव्हरी हेस्टन व्हायचे चान्सेस वाढू शकतील. आणि गरम आणि थंड पदार्थ असा काही कन्सेप्ट आहे का? कारण ते पण रिस्ट्रिक्शन्स घातले जातात. हां, तर हे बरेचदा ना आता आंब्याच्या सीझनमध्ये पण खूप आंबे खाऊ हो, नका तो पण एक वगैरे असं खूप पण म्हणजे सगळ्यांचा प्रश्न असतो, की मी आंबे आंबा खाऊ खाऊ की का? नको? आणि इव्हन किती खाऊ? अंडी. आणि किती खाऊ? अंड्याचं पण म्हणतात ना, हां. मी अंडी खाणार नाही, हीट आहे म्हणून. हो, पण करेक्ट. एनीथिंग इन मॉडरेशन इज ओके. हं. काय-काय जण अगदी 2-2, 3-3 आंबे खातात. मग त्यांनी मग लगेच स्किनवर प्रॉब्ली हीट यायला लागतात किंवा बॉडी हीट वाढायला लागते. पण प्रत्येक फूडचं रिएक्शन तुमच्या बॉडीसाठी कसं आहे ना, हे खूप चेंज होतं.
सो बरोबर. काय कायांना ना आंब्याने काही त्रास होत नाही. काय कायांनी आंबा एक खाल्ला तरी हीट यायला लागते. सेम थिंग विथ नॉन व्हेजिटेरियन फूड. तर तुमची प्रकृती साधारण तुम्हाला माहिती असते. सो असं काही अगदी ग्राउंड रूल, सेट रूल नाहीये, की हे खाल्लंच नाही पाहिजे किंवा हे खूप प्रमाणात खा, असं काही नाही. पण तुम्ही मॉडरेशन. आंबा खाऊ शकता आंबा खाऊ शकता, प्रेग्नन्सीमध्ये. अंडी खाऊ शकता. कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन्स मिळतायत. तुम्हाला व्हिटॅमिन ए मिळतंय आंब्यातनं. तर डेफिनेटली आम्ही आणि रेकमेंड काय करतो. होतं प्रेग्नन्सीमध्ये डायजेशन पण खूप स्लो झालेलं असतं येस. आणि त्यामुळे जास्त खाल्लं की येस. निश्चित त्रास म्हणून होतो. स्मॉल अँड फ्रिक्वेंट मील्स. हां. स्पेशली द थर्ड ट्रायमेस्टर आम्ही नेहमी रेकमेंड करतो, की तुमचे मील्स एका वेळेला खूप खाऊ नका. आय एम शुअर तुम्ही पण तसं हो, रेकमेंड करतच हो, असाल. हो. छोटे-छोटे मील्स घेतले ना, की डायजेशन पण बेटर होतं. नाहीतर मग ॲसिड रिफ्लक्स व्हायला लागतं, कॉन्स्टिपेशनचा त्रास व्हायला लागतं, हे सगळं व्हायला लागतं. आणि कोणते न्यूट्रिएंट्स प्रेग्नन्सीमध्ये असायला पाहिजेत म्हणजे किंवा सप्लिमेंट घ्यायला पाहिजेत? राइट. सो बिगिनिंग ऑफ प्रेग्नन्सी प्री कॉन्सेप्शन तर फोलिक ॲसिडवरती खूप आपण भर देतोच. पण त्या बिफोर दॅट मी हे म्हणेन, की एनी वुमन जी प्रेग्नन्सी प्लॅन करतीये, तिने प्री कॉन्सेप्शननं गायनॅकला एकदा भेटलंच पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल पण हेल्थ जाणून घेता येते त्यांना, की हेल्दी आहेत की नाही इंटरनली, जे एक्सटर्नली आपल्याला दिसत नाही. त्याचबरोबर आय थिंक ब्लड टेस्ट पण काही तुम्ही रेकमेंड करता, ज्याच्यामधनं लक्षात येतं, की डेफिशियन्सीज आहेत का? आणि एक 3 ते 4 महिने आधी आम्ही रेकमेंड करतो, की तुम्ही गायनॅकना भेटा. तुमचं सगळं टेस्टिंग करून घ्या आणि मग जर काय तुमचे डेफिशियन्सीज असतील, तुम्ही ओव्हरवेट असाल, अंडरवेट असाल, काही PCOS सारखे त्रास तुम्हाला असतील, तर मग डेफिनेटली तुम्ही त्याच्यावरती ॲक्शन घेऊ शकता. हे झालं प्री कॉन्सेप्शन. प्रेग्नन्सीमध्ये फर्स्ट आय थिंक फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये तर फोलिक ॲसिड हे इम्पॉर्टंट आहेच आहे. बरोबर, प्रोटीन थ्रूआउट द प्रेग्नन्सी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे त्याचं महत्त्व वाढतच जातं. बरोबर. टुवर्ड्स द एंड ऑफ प्रेग्नन्सी. वॉटर, हायड्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे. फायबर, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल, अँटीऑक्सिडंट्स आहेत त्याच्यामध्ये, फायबर आहे त्याच्यामध्ये. सो हे सगळे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते इम्पॉर्टंट आणि ऑफकोर्स वी नो आयर्न खूप इम्पॉर्टंट आहे आणि आणि कॅल्शियम खूप कॅल्शियम, इम्पॉर्टंट आहे. D3. येस, D3 आणि ओमेगा 3 पण मी म्हणेन आय डोंट नो वेदर यू ॲज अ गायनॅक वुड अग्री विथ दॅट. पण मला असं खूप इम्पॉर्टंट वाटायला लागलंय, की महिलेनी प्रेग्नन्सीमध्ये ओमेगा 3 चे सप्लिमेंट्स पण घेतले पाहिजेत. कारण ते आजकाल आपण आपली DHA बॉडी वगैरे कॉम्बिनेशनमध्ये देताच देतोच. ना. हां, हां. ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. ते न्यूट्रिएंट इग्नोर करता कामा नये. आजचा हा एपिसोड जर तुम्हाला युजफुल वाटला असेल, तर जरूर शेअर करा. एखाद्या महिलेला यामुळे खूप उपयोग होईल आणि ती योग्य वेळी डॉक्टरांकडे जाईल. तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाका. आम्ही त्यांची उत्तरं देऊ. स्टे हेल्दी, स्टे अवेअर. मी डॉक्टर मुक्ता रयते. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये.